जगण्याचं तत्वज्ञान शिकवणारा जगद्गुरू संतश्रेष्ठ तुकाराम महाराज यांच्या चरणी आज तुकाराम बीजेच्या निमित्तानं लीन होण्यासाठी राज्यभरातून कानाकोपऱ्यातूून वारकरी सध्या आपण पाहू शकताय। तर ही इंद्रायणी नदी आहे आणि इंद्रायणी नदीच्या काठावरती आज वारकऱ्यांनी ही इंद्रायणी नदी ओसांडून वाहत आहे। आज खरं तर या देहू नगरीमध्ये जगद्गुरू तुकाराम महाराजांच्या नामघोषाने खरं तर ही देहू नगरी दुमदुमलेली आहे। नगरपंचायत ही सुद्धा आज या तुकाराम बीजेच्या जय्यत तयारीसाठी सज्ज झालेली आहे। जवळपास वेगवेगळ्या ठिकाणी 30 आरोग्य पथके असतील, CCTV असतील, त्याचबरोबर ती सुरक्षेच्या कारणास्तव आज देहू नगरीमध्ये जवळपास 50 पोलीस अधिकारी आणि 500 पोलीस कर्मचारी सुद्धा तैनात करण्यात आले। या देहू नगरीमध्ये आज राज्याच्या कानाकोपऱ्यातून विविध लाखो वारकरी हे दाखल झाले आहेत। खरं तर महाराष्ट्र आणि वारकरी हे खरं तर विठ्ठल भक्तीचं एक समीकरण आहे। आषाढी वारीला पंढरपुरामध्ये अनेक वारकरी दाखल होत असतात आणि या तुकाराम बीजेच्या निमित्तानं राज्याच्या कानाकोपऱ्यातील वारकरी हे खरं तर देहू नगरीमध्ये दाखल होत असतात। आज सदैह वैकुंठवासी झालेले तुकाराम महाराज यांच्या चरणी लीन होण्यासाठी राज्यभरातून सर्व वारकरी या ठिकाणी दाखल होतात। आम्ही जातो आमच्या गावा, आमचा रामराम घ्यावा, मुखी असावा विठ्ठल, असं म्हणत खरं तर जगद्गुरू संत तुकाराम महाराज सदैह वैकुंठ गमन त्यांनी केलेलं होतं। आज या जगद्गुरू तुकाराम महाराजांच्या चरणी लीन होण्यासाठी राज्यभरातून वारकरी या ठिकाणी दाखल झालेले आहेत आणि आज 12 वाजता खरं तर राज्याचे उपमुख्यमंत्री असणारे एकनाथ शिंदे देहू नगरीमध्ये दाखल होणार आहेत। तुकाराम महाराज संस्थान यांच्या वतीनं त्यांना जगद्गुरू संत तुकाराम महाराज पुरस्कारानेही सन्मानित करण्यात आलेलं आहे। मी परत एकदा कॅमेरामॅनना विनंती करील की जे आपल्याला समोर दिसतंय ते वैकुंठ गमन झालेलं ते मंदिर आहे, त्याच मंदिरा खरं तर त्याच स्थळावरून असं म्हणतात की जगद्गुरू संत तुकाराम महाराज वैकुंठ कडे त्यांनी प्रस्थान केलेलं होतं। 12 वाजता या ठिकाणी जी नांदुरकी आहे ती नांदुरकी सळसळते। आज या सर्व याची देही याची डोळा हा सर्व सोहळा अनुभवण्यासाठी हे वारकरी या ठिकाणी दाखल झालेले आहेत। मोठ्या भक्तिभावाने खरं तर या इंद्रायणी नदी काठी दाखल झालेले आहेत। मोठ्या भक्तिभावाने या ठिकाणी ते स्नान करताना आपल्याला पाहायला मिळत आहे। जो इंद्रायणी नदीचा काठ आहे त्या इंद्रायणी नदीच्या काठावरती सर्व वारकरी मोठ्या भक्तिभावाने या ठिकाणी जमलेले आहेत। ठिकठिकाणी भजन कीर्तन आणि मृदुंगाचा अभंग हे सर्व कानी पडताना या देहू नगरीमध्ये दिसत आहे। सर्व देहू नगरी अगदी भक्तिमय झालेलं आहे। जिकडे तिकडे खरं तर तुकोबा रायांचा गजर आपला करताना सध्या पाहायला मिळत आहे। कॅमेरामॅन सुशांत राऊत सोबत लक्ष्मण जाधव, TV9 मराठी, देहू। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।